खुलासा केलेला आहे। आशांना जो माझ्या माहितीप्रमाणे एक 25-30 आशांना नोटीस आल्या आणि त्या नोटिसांना त्यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या 4-5 वाजता त्यांच्या सेंटरला नोटिसा गेल्या आणि त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं की 24 तासाच्या आत तुम्ही याचं उत्तर दिलं नाही तर तुमच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणून त्यात उल्लेख होता। आणि दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार होता, मग सुट्टीचा दिवस असला तरी अशी कडक ह्याच्यात ती नोटीस आल्यामुळं शनिवारच्या दिवशी सगळ्या अशा नोटिसीला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आल्या। वास्तविक त्यांचा या गोष्टीशी काही संबंध नाही किंवा त्यांनी कुठलंही असं गैरकृत्य केलं नाही म्हणून त्यांनी त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी खुलासा देण्यासाठी या ठिकाणी शनिवारी आल्या। परंतु आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वास्तविक जो काही खुलासा दिला तो स्वीकारायचा आणि स्वीकारल्यानंतर जर त्यांना वाटलं चौकशीला बोलवावं तर त्यांनी रितसर तसं चौकशीचं पत्र पाठवून त्यांना ती चौकशी त्यांच्याकडून करून घेणं अपेक्षित होती। परंतु त्या दिवशी आशा आल्यानंतर त्यांच्या 4-5 जणींच्या एकेका ग्रुपला त्या थांबून चौकशी करायला लागल्या, त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यांच्या जे कोणी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर होत्या वाळकर त्यांना व्हिडिओ काढायला लावला त्या सगळ्या गोष्टीचा, जे काही आशा बोलते करते त्याचा। हे गोष्ट या ठिकाणी चुकीची घडलेली आहे कारण शनिवार होता, ऑफिशियल सुट्टी होती। सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारे आशांना थांबवून घेऊन असं त्यांच्याकडून कॉन्फरन्स करून घेणं, त्यांच्यावरती दबाव आणून हे काही योग्य नव्हतं। आशांनी त्यांचा खुलासा दिला होता, खुलासाच्या माध्यमातून त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे होतं। त्यांना जर अजून काही संशय असेल तर त्यांना रितसर नोटीस पाठवायला पाहिजे होती, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन या आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं म्हणणं या ठिकाणी स्पष्ट करा। परंतु शनिवारच्या दिवशी ते काही घडलं नाही। मग मी जेव्हा त्यांना फोन करून सांगितलं मॅडम आज हॉलिडे, असं बेकायदेशीररित्या तुम्ही कुणाकडून असं थांबवून घेऊन काही विचारणा करू नका, तुम्हाला जर काही विचारणा करायचं असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रितसर पत्र पाठवा, ते तुमच्या चौकशीला त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते घेऊन हजर होतील। आणि दुसरी धक्कादायक यामध्ये गोष्ट अशी आहे की त्यांना जी पाकिटं सापडली त्या पाकिटांवरती ज्यांची नावं होती त्याच्यापैकी ह्या कोणच नाही आहे। त्या जे काही 20-25 त्यांना काही ती नावं सापडली ती पाकिटावरती ज्यांची आहेत म्हणून, आणि ह्या ज्या कोणी आहेत यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, ज्यांची नावं नाही त्यांना नोटिसा या ठिकाणी बजावण्याचं काम केलेलं आहे। आणि आत्ता आयुक्तांना भेटल्यावर सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणतात की जर यांची नावं नाही तर यांना टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांनी फक्त खुलासा द्यावा आणि निवांत राहावं। परंतु माझा फोकस हा आहे की तुम्ही ज्या रजिस्टरचं नाव घेऊन त्या रजिस्टरमध्ये ही नावं आहेत असं ज्यावेळेस सांगता, त्या रजिस्टरचा आणि त्या आशाचा काही संबंध नाही। अशा 2-4 आशा आपल्याकडे आहेत, 2-4 नाही 7-8 जणी आहेत ज्यांनी त्या श्रेयस हॉस्पिटललाही पाहिलं नाही, त्या माणसालाही पाहिलं नाही, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण नाही आहे, मग त्यांची रजिस्टरमध्ये नावं आली तसं कशावर म्हणून? आमच्याकडे पुरावे पण आहेत। तुम्ही जे म्हणता पेशंट पळवले किंवा आशांनी कमिशन खाण्यासाठी पेशंट पळवलेले आहेत तर मला या ठिकाणी मनपाला आव्हान करायचं आहे, तुम्ही खरंच ते शोधा कारण आमच्याकडे पुरावे आहेत। आशांनी ह्या ज्या काही 6 महिन्यामध्ये काम केलेत त्यांच्या पेशंटचे सगळे पुरावे आहेत, ते पेशंट आजही ते तपासत आहेत आणि जर ह्यांनी जो पेशंट म्हणते पळवलं आहे त्या पेशंटची नावं द्यावी, त्याच्या माध्यमातून किती कमिशन खाल्लं ते त्यांनी द्यावं। आणि तसं जर वारंवार एखादी आशा करताना दिसत असेल तर उघड आम्ही पण म्हणतोय की त्याच्यावर कारवाई करा, आम्हालाही मान्य आहे। परंतु असं कुठलंही त्यांच्याकडे पुरावे दिसत नाही। ज्या नोटीस आपण काढल्यात त्या मोगम स्वरूपाच्या नोटिसा दिसून येत आहेत। मला एवढंच म्हणायचं की जे तुम्ही म्हणताय त्याला हे करण्यासाठी तुम्ही आधी त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही आशांच्या बाबतीत वक्तव्य करायचं होतं। परंतु या ठिकाणी तसं झालं नाही। काही लोकांच्यामुळं पूर्ण आशा केदारला बदनाम व्हावं लागलं या ठिकाणी, त्यांचा दोष नसताना त्यांनी कुठलंही या ठिकाणी काही घेतलेलं नसतं म्हणजे म्हणावं लागेल। कारण तुम्ही ज्यांची नावं आहेत त्यांच्या नावाच्या नोटिसांना निघतात, ज्यांचा संबंध नाही त्यांच्या नावच्या नोटिसा निघाल्या आहेत। याच्यावरून काय समजायचं? तुमच्याकडे पुरावा असता तर तुम्ही प्रॉपर त्याच व्यक्तीला तुम्ही नोटिसा दिल्या असत्या, इतरांना नोटीस आल्या नसत्या ना। त्याच्यामध्ये मी कायदेशीर कारवाई काय करणार? जर असं काही घडायला लागलं तर आम्हालाही कायदेशीर काहीतरी मार्ग स्वीकारावा लागेल। आशाच्या बाजूनं कामगार न्यायालयात जावं लागेल दाद मागण्यासाठी जर असं काही घडलं तर। मुळात अशी काही कारवाई मला वाटत नाही की होईल असं या सगळ्यांवरती, कारण यांचं काहीच त्याच्यात दोष नाही आणि यांच्या बाबतीत कुठलाच पुरावा त्यांच्याकडे नाही आहे। सबळ पुरावा नसल्याकारणे यांच्यावरती काही कारवाई होण्याची शक्यता नाही। परंतु जर कारवाई झालीच तर आम्ही तेवढ्याच सक्षमपणे कोर्टाच्या मार्फत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू।